गोड सकाळी ऊन पडे, दो-बिंदूची पडती सडे, हिरव्या पानातून वरती येऊन. अरे अरे चिमणी, काय रे चिमणी, हा बघ आणलाय मोत्याचा दाणा, बघू बघू बघू, छान आहे, पण ते ठेवायचं कुठे, ठेवायचं कुठे, त्याच काय मोठे बांधूया नक्की, झाडाच्या बुंदीवर बांधूया शिके, चला चला लवकर काम करू, मी आणते. आईकडनं दे छेडे बाबा मला नाही दे, एवढेच कसे नाराज होता, बेरच करून बघता बघता टमाटऱ्या कुसरिंग्या. मित्रांनो, आज आपली अभिजात मराठी भाषा या सप्ताहांतर्गत प्रश्नमंजुषा हा उपक्रम आपण राबवणार आहोत. तर तुमच्यासाठी प्रश्नमंजुषेतील हा पहिला प्रश्न, कोणाचा जन्मदिन हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो?
ज्या कुणाला प्रश्नाचं उत्तर येत असेल त्यांनी हात वर करायचे. ऑप्शन: विष्णू वामन शिरवाडकर, शिवाजी सावंत, वि स खांडेकर. विष्णू वामन शिरवाडकर, शिवाजी सावंत, वि स खांडेकर. हा स्वरा. विष्णू वामन शिरवाडकर. व्हेरी गुड, बरोबर आहे प्रश्नाचं उत्तर. चला दुसरा प्रश्न. मराठी कोणत्या राज्याची अधिकृत भाषा आहे? मराठी. हा उत्तर येते का? हा नाही. कोणत्या राज्याची अधिकृत भाषा आहे? ऑप्शन बघा: महाराष्ट्र व कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा. हा साई. महाराष्ट्र व गोवा. व्हेरी गुड, महाराष्ट्र व गोवा. प्रश्न तिसरा. जगातील सर्वाधिक बोलली जाणारी भाषा म्हणून मराठी भाषेचा कितवा क्रमांक लागतो? ऑप्शन: 12वा, नंबर 2 13वा, नंबर 3 15वा, नंबर 4 16वा. हा व्हेरी गुड. बघा, मराठी भाषेचा जगात 15वा नंबर लागतो सर्वाधिक भाषा बोलली जाणारी म्हणून. आणि पहिला क्रमांक इंग्रजी भाषा, ती सर्व जगामध्ये बोलली जाते. व्हेरी गुड शरण्या. प्रश्न चौथा. भारतात सर्वाधिक भाषा बोलली जाणारी भाषा म्हणून मराठी भाषेचा कितवा क्रमांक लागतो? हा सांग सोडून. तिसरा क्रमांक. व्हेरी गुड, शाबास. प्रश्न पाचवा. मराठी भाषेचा जन्म कोणत्या भाषेतून झालाय? मराठी भाषेचा जन्म कोणत्या भाषेतून झालाय? हा सांगती. कोणत्या भाषेतून? संस्कृती नाही, संस्कृत भाषा आहे ती. कोणती? संस्कृत भाषा. व्हेरी गुड, शाबास. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिद्धनाथ बोरगाव. मला मराठी याच्यामुळे आवडती माझी मायबोली आहे. शहरामध्ये बोलतात, काय काय गावामध्ये बोलतात आणि काय काय. सर्वांना नमस्कार. माझे नाव सार्थक आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिद्धनाथ बोरगाव. मला मराठी याच्यामुळे आवडते की ती माझी मायबोली आहे. मराठी ही खूप सोपी भाषा आहे. मराठी ही कोणाला बी वाचता येते, लिहिता येते. मराठी समजायलाच येते. पण काही काही असे लोक आहेत जे वेगळीच भाषा बोलतात, आपल्याला समजत नाही. पण आपली मराठी भाषा त्यांना समजते. मराठी भाषा ही फार प्रेमळ भाषा आहे. मराठी भाषा सर्वात जास्त